चला महत्वाचे प्रश्न घेणार आहे आपण. मॅकमोहन रेषा कोणत्या दोन देशांमधील सीमारेषा निश्चित करते? मॅकमोहन रेषा कोणत्या दोन देशांमधील सीमारेषा निश्चित करते? मॅकमोहन रेषा कोणत्या दोन देशांमधील सीमारेषा निश्चित करते? उत्तर आहे भारत चीन. खाली उत्तरला याचं बाणमारीचा. भारत आणि चीन मध्ये जी बॉर्डर आहे त्या बॉर्डरचं नाव काय आहे? मॅकमोहन. ठीक आहे. पुढे, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? कामाचा प्रश्न आहे, माहिती होतं रुपेश? महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? कळसुबाई 1646 मीटर. महाराष्ट्राचे एव्हरेस्ट म्हणून ते ओळखलं जातं. हे काही लिहायची गरज नाही, फक्त तुम्हाला जे सांगतोय ते डोक्यात ठेवा. हे महाराष्ट्राचं एव्हरेस्ट म्हणून ओळखलं जातं. ठीक आहे. महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे? लिहून घ्या. महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लागला आहे महाराष्ट्राला? किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आपल्याला? 720. म्हणून तर लिहिलेलं भाऊ, कन्फर्म उत्तर माहिती पाहिजे. किती समुद्र किनारा आपला? 720. आणि भारताले किती? भारताले 7517. किती? तिथे खाली लिहून घ्या. भारत 7517, महाराष्ट्र 720. महाराष्ट्रातील जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे? महाराष्ट्रातील जायकवाडी धरण कुठे रे? संभाजीनगर. कोणती नदी तळी? गोदावरी. जायकवाडी धरण गोदावरी नदीवर आहे. समजलं का? कोणती नदी कोणत्या जिल्ह्यात आहे आपल्याला माहिती पाहिजे. नाशिक मध्ये कोणती नदी रे? शाबास. नाशिक मध्ये कोणती नदी आहे? जळगाव मध्ये. अजून? हा, अजून कोयना कुठे रे? कोयना नदी कुठे आहे? कोयना सातारा. कृष्णा नदी रे? कृष्णा नदी बी सातारा. कृष्णा आणि कोयना या दोन नद्या कुठे रे? साताऱ्यामध्ये. भीमा नदी, भीमा पुणे. कुठे रे? भीमाशंकर पुणे. अजून पुण्याला कोणत्या दोन नद्या रे? मुळा मुठा. पुणे शहर कोणत्या नदी काठी बसलाय रे? मुळा मुठा. समजताय का? छत्रपती संभाजीनगर गोदावरी. समजताय? हा. अजून कोणता जिल्हा आहे रे? अहमदनगर. लिहून घे रे, चार्ट बनायचे तुले. जिल्ह्याचं नाव लिहायचं आणि कोणती नदी महत्वाची किंवा कोणत्या नदीच्या काठावर बसलाय. अहिल्यानगर म्हण. अहिल्यानगर लिहिलं. अहिल्यानगर. सीना नदी काठी, फक्त सीना. तुला माहिती पाहिजे कोणत्या जिल्ह्यात कोणती नदी आहे. आलं का रे? नाशिक गोदावरी. शाबास. नाशिक गोदावरी. त्यानंतर पुणे रे? हा, एकच मुठा. पण ऑप्शन मध्ये मुळा मुठा पण येऊ शकतं. आणि पुण्यात अजून एक महत्वाची नदी रे. कोणती रे? आताच लिहिलं ना, भीमा. मग फक्त पुणे लिहू. पुण्यामध्ये काय लिहिशील? मुळा मुठा भीमा. अजून एक नदी रे, आळंदी. कोणत्या नदीवर आहे? देहू, आळंदी. शाबास. इंद्रायणी. कोण बोललं? यश. शाबास. इंद्रायणी. गेले का? हा, गेले म्हणजे लक्षात ठेवायचं भाऊ, जनरल नॉलेज आहे ते आपलं. इंद्रायणी काठी देहाची आळंदी. देहू कोणासाठी प्रसिद्ध आहे? देहू
देहू. संत तुकाराम महाराजांची समाधी होती तिथे देहू. आणि आळंदी कोठे रे? आळंदी कशासाठी प्रसिद्ध आहे? संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आहे. देहू आणि आळंदी हे दोन प्रेक्षणीय स्थळ पुण्यात आहे. बरोबर का? अजून झालं आपलं जालना रे. जालना शहर कोणत्या नदीकाठी वसलंय? जालना. लिहू जालना कुंडलिका नदीकाठी. नदीचं नाव आहे कुंडलिका. अजून कोणता राहिला रे? धुळे पांझरा. धुळे पांझरा नदीकाठी. अजून कोणता जिल्हा राहिला रे? नाशिक झाला, अहमदनगर झाला, संभाजीनगर, गोदावरी. त्याच्यानंतर रे सातारा. साताऱ्यामध्ये कोणत्या नद्या आहे? कृष्णा आणि कोयना. कृष्णा आणि कोयना. सगळ्यात मोठी नदी कोणती रे महाराष्ट्रातली? पालन व्हिडिओ. मग पाहत राहायचे. 4-4, 5-5 प्रश्न वाढून जातात. बर. गोदावरी झाले, कृष्णा, कोयना, त्याच्यानंतर भीमा, नर्मदा. नर्मदा नदी कोणत्या जिल्ह्यात रे? शाबास. फक्त 54 किलोमीटर. छोटासा भाग नर्मदा नदीचा. हा, नर्मदा नदी. नर्मदा 54 किलोमीटर ते आपल्या महाराष्ट्रात फक्त. नर्मदा नदीचं उगम कुठे रे? एमपी. नर्मदा. अमरकंटक मध्य प्रदेश. वाचायचं ते टोकड्यामध्ये सगळं आहे. नदीचे उगम. ग्रुपला टाकतो आज की कसे टॉपिक वाचले पाहिजे. ठीक आहे. अजून कोणता जिल्हा झाला आपला? पुणे झाला आपला, नगर झाला, नाशिक झाला, मुंबईला कोणती नदी रे? भरपूर नदी आहे तिथे. वैतरणा, तानसा, सूर्या, भरपूर नदी आहे. ते काही विशेष नाही. अजून रे? अजून कोणता जिल्हा राहिला? नागपूर, नाग नदी. अकोला रे? अकोला शहर कोणत्या? अकोला जिल्हा कोणत्या नदीच्या काठावर वसलाय? अकोला शहर. मोरणा. अकोला, मोरणा. बुलढाणा रे? बुलढाण्याला कोणती नदी आहे? पैनगंगा आहे, पण त्याच्यावर वसलं नाही. बुलढाण्यामध्ये नळगंगा नदी आहे, पैनगंगा है ना. चंद्रपूर रे? चंद्रपूर इरई नदी काठी. चंद्रपूर इरई नदी काठी. चंद्रपूर बाणमाऱ्याचा इरई नदी असं म्हणायचं फक्त. चंद्रपूर झालं. ठीक आहे. एवढं तरी तुम्हाला ते माहिती पाहिजे. चला पुढे. गंगा नदी भारतात आहे भैया. महाराष्ट्रात नाही गंगा नदी. गंगा ही भारतातली सर्वात मोठी नदी आहे. गंगा नदी ही उत्तर प्रदेश मध्ये है ना. कोणतं गाणं आहे ते? गंगा किनारे काहीतरी आहे ते, जुनं गाणं आहे. राम तेरी गंगा मैली. तेच. तर गंगा नदी कुठे आहे रे? उत्तर प्रदेश मध्ये. हा, गंगा, यमुना, सरस्वती या नद्या तिकडे वरती, आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर. महाराष्ट्रात गंगा नदी नाहीये. पुढे. महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? शेकरू. महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू खार. माहिती होतं का रे? इमानदारीने सांगायचं. माहित नसलं तर ते सांगायचं. महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू. लिहून घ्या. महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू. ब्ल्यू मॉर्मॉन. महाराष्ट्राचे राज्यफळ. महाराष्ट्राचे राज्यफळ आंबा. महाराष्ट्राचा राज्य पक्षी. महाराष्ट्राचा राज्य पक्षी भारताचा आहे तो. आज तर प्रश्न चुकलता मी जळगाव पोलीसला म्हणून तर झाला नाही मी. महाराष्ट्राचा राज्य पक्षी हत्ती उडतो का रे? हरियाल. त्याच्याकरता लिहून घेतोय भाऊ आपण.
की याच्यानंतर आपलं उत्तर कसं आलं पाहिजे रे? तोंडी. हे पहा, आज तुम्ही सगळे माझ्यासमोर जे बसले ते 50%, 60%, 70%, 80% असे भरलेले माठ आहे. या माठांनी मी काय करतो? पुरा 100% भरतो. मी जे जे सांगतोय ते जर करून केलं, झालं तुमचं काम. हे सोपे सोपे प्रश्न पोलीस भरतील विचारले जातात, जे की तोंडी पाठ आहे लोकांचे बरं का. महाराष्ट्राचे राज्य फुल मोठा बोंडारा. त्याचं दुसरं नाव आहे तामन. त्याचं दुसरं नाव काय रे? तामन. तलवारचा. महाराष्ट्राचं राज्य फुल कोणतं आहे रे? मोठा बोंधारा. त्याचं दुसरं नाव काय आहे? तामन. लिहिता येईल ना? तलवारचा तामन. लिहू का? तामन. अजून तिसरं नाव आहे त्याचं जारुड. बाहेर तामन. जारुड तर लिहिता येईल ना? हा. मोठा बोंडारा. म्हणजे ऑप्शन मध्ये तू म्हणजे सर तुमनं तर राज्य फुल मोठा बोंडारा सांगाल तर तिथं ऑप्शन मध्ये मग नशील तर काही तामन. तामन बी नशील तर काही जारुड. म्हणजे तिन्ही आपल्याला माहिती पाहिजे. गंगाधर शक्तिमान. शक्तिमानच गंगाधर. नाही तू गंगाधर म्हणशील शक्तिमानला विचारणार नाही, तसं नाही. भारताचे 29वे राज्य कोणते? भारताचे 29वे राज्य कोणते? बोल. माहिती का? तेलंगणा. 2 ऑक्टोबर 2014 फाळणी झाली. आंध्र प्रदेश मधून कोणतं राज्य निघालं? तेलंगणा. ते आपलं 29वे राज्य आहे. सॉरी 2 जून 2014. 2 जून 2014 ते भारतातलं 29वे राज्य बनलं होतं. 28वे माहिती का कोणाले? 28वे कोणतं आहे? झारखंड. 28वे कोणतं आहे? ठीक आहे, लिहून घ्या. 28वे झारखंड. 29वे तेलंगणा. झाले 2 प्रश्न पाठ. फक्त आता हे कॉल लोक ध्यानात ठेवायचे आपल्याला परीक्षेच्या दिवसापर्यंत. परीक्षेच्या दिवसापर्यंत काय? आता मग परीक्षा तर झाली ना, तरी बी मग पाठ आहे. या महाराष्ट्राची उपराजधानी कोणती? कितला 65 प्रश्न आहे पहा. महाराष्ट्राची उपराजधानी कोणती? कोणती रे यश? नागपूर. राजधानी कोणती? आणि शाहबाज. असा बरा तो भाऊ माणूस. एक 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 बुनबुन सागर भरतो. बरोबर आहे की नाही? तुम्ही रोज मडक्यामध्ये एक 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 ग्लास टाकत राहिले ना तर ते मडकं भरीन. पण ते जेव्हा आम्ही त्या पोरांना शिकवत होता मुंबईवाल्या, तेव्हा तुम्ही माझ्याकडे असे पाहायचे. काय कोणता प्रश्न सांगताय तुम्ही? बरोबर आहे की नाही? पण आता कसं पुरा फोकस तुमच्याकडे राहील, त्याच्यामुळे घ्या. पुढे उपराजधानी कोणती झाली? नागपूर. लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? शाहबाज. कोणाकोणाला माहित नव्हतं हे? शाहबाज. लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? कोणत्या रे? बुलढाणा. पाहिलंय कोण? कसं तयार झालंय माहिती का? ते ढगामधून एक उल्कापिंडा पडली होती समजा. आता ढगामधून काही आपल्या ग्राउंड मध्ये पडलं आणि तरी काय झालं रे? पाणी तयार झालंय. आणि ते पाणी कसं आहे रे? खारं. त्याला म्हणता उल्का. उल्कापातामुळे तयार होणार सरोवर. हा, गुलाबी कलर खारं आहे पण ते पाणी. फक्त एकाच वर्ष झालं का? कारण मी ना काही पाहिलं नाही. तसंच गरम पाण्याच्या झरांना बी जर आंघोळ केली, उनपदेव सुनपदेव चोपड्याले, तिथे जातात लोक आंघोळ करायला. ते कोणाला खाजर राहतं, कोणाला काही राहतं, ते लोक तिथे आंघोळीला जातात. ते पाण्यानं जर आंघोळ केली ना तर आपल्याला ते फायदा होतो. म्हणजे ते चालले जातात आपले रोग. तसंच आहे का ते बी? बर. खारं पाणी जनरली कुठं राहतं? खारं पाणी कुठं राहतं? समुद्रात. समुद्राचं पाणी कसं राहतं? खारं. मग आता इकडे खारं पाणी लागेल का? पण ते बुलढाण्यामध्ये खारं पाणी आलंय का बरं? तर ते ढगातून उल्का पडली होती, म्हणजे एक आगीचा गोळा, त्याच्यामुळे ते सरोवर तयार झाले. जाऊ आपण पाहायला पुढे. हा प्रश्न 17 वेळा पोलीस भरतीला आलाय. सूर्याच्या सर्वात जवळचा आणि सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता? पहिले एक एक लिहू. सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता? सूर्याच्या
सर्वात जवळचा ग्रह कोणता? सूर्यापासून सर्वात जवळ कोण आहे? हे बाय असा सूर्य आहे, हा सूर्य आहे आणि या सूर्यापासून सर्वात जवळचा ग्रह आहे आपला बुध. मग शुक्र, ते नाही का रे आपल्याला एकाड्या द्यायचे. शाळेमध्ये गेले तुम्ही पहिली दुसरीच्या वर्गात, मग सूर्यापासून सर्वात जवळचा कोण आहे रे? बुध. 2 नंबरले, 3 नंबरले पृथ्वी. पृथ्वी हा सूर्यापासून 3ऱ्या क्रमांकाचा ग्रह आहे. आपण ग्रहावर राहतो बरं. पृथ्वी हा काय ग्रह. तसा जादूचा कसा ग्रह होता? कोणता जादू? कोई मिल गया था. हा, बुध, शुक्र, पृथ्वी. 4 नंबर चंद्र नाही रे, तो उपग्रह आहे. मंगळ, गुरु आणि शेवटी शनी. पुढे युरेनस आणि शेवटचा नेपच्यून. प्लुटो कॅन्सल झाला भाऊ. नेपच्यून हे पाठ पाहिजे आपलं. तुमचं दायका लोक पाठ आहे सर, मी ट्रिकनं पाठ करेल ते बाय. बुधवार गॅप सोडीसन, शुक्रवार, शनिवार सोडीसन पृथ्वी, मंगळवार, शनिवार रविवार थोडी ग्रह आहे. शनिवार आहे पण तो शिकडे. शुक्रवार नंतर पृथ्वी आहे 3 नंबरले. हे पाठ होतं आपलं, कारण आपण पृथ्वीवर राहतो ना. पृथ्वी किती नंबरवर आहे हे तर विसरायला नको आपण. मग त्याच्यानंतर डायरेक्ट पृथ्वी नंतर काय रे? मंगळवार. मग परत गुरुवार न शनिवार. समजतंय? तर हे लिहि असं युरेनस नेपच्यून. त्यानं काय प्रश्न विचारलाय? सूर्यापासून सर्वात जवळचा ग्रह कोणता? बुध. मग त्यानं विचारलं पृथ्वीपासून सर्वात जवळचा ग्रह कोणता? तर शुक्र किंवा मग जर ऑप्शन मध्ये शुक्र राहिलं तर ते लिहायचं, मंगळ राहिलं तर ते लिहायचं, दोन्ही राहिले तर वरील पैकी दोन्ही है ना. दोन्ही पैकी एकच टाकता. आकाशमाला मध्ये आहे ते. बर, पुढे काय होता प्रश्न? हा, सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता? कोणता? बुध. त्याच्या खाली आपल्या सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता? सूर्यमाला म्हणता येईल, आपण आकाशमाला बोलले. ही सूर्यमाला आहे, सूर्यमाला. का रे? हा बुध. हे बाय रे, हा सूर्याच्या केवढा जवळ आहे. राहू दिन का तो सूर्य काहीतरी पुरा भस्म कर टाकत असेल तो. आपल्यालाच भस्म करतो तो 12 वाजेनंतर. किती दूर आहे आपण तरी बी. पहिले याच्यावर सूर्यप्रकाश पडतो म्हणून आडी जीवन काहीच नाही. इथून उरला की बाकी तो शुक्रवार येतं. शुक्रवार पाणी लागलंय आता. त्याच्यानंतर मग पृथ्वीवर येतं. तरी बी किती तीक्ष्ण आहे तो पा. 45 उद्या त्याले घाम चालतो माणसाले. मरता लोकांना उन्हानं. आता येत जातील न्यूज मध्ये, उष्माघाताने मरला. म्हातारे कुतारे गरम झालं की त्यांच्या घरात जर कूलर नसला लंबा तो. बरोबर आहे की नाही. त्याच्यानंतर मग पृथ्वीवर येतं सूर्यकिरण. पृथ्वीचे किरण, सूर्याचे किरण पृथ्वीवर येण्यासाठी किती वेळ लागतो? 8 मिनिटं. सूर्याचे किरण पृथ्वीवर येण्यासाठी 8 मिनिट 20 सेकंद लागतात. लिहून घ्या. जल माहित नाही त्याला लिहायचं. सूर्याचे किरण पृथ्वीवर येण्यासाठी 8 मिनिट 20 सेकंद लागतात. 8 मिनिट 20 सेकंद लागतात. झाले प्रश्न? आता हे असेच प्रश्न आहे भाऊ. हे असे प्रश्न माझे सगळे पाठ आहे म्हणून मी पास होत चालतो. तुमचे बी होतील नाही एका दिवशी. होतील का नाही? आता उद्या तुम्हाला पेपर आला, सांगा रे सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता? लगेच तुम्हाला आठेल. कालली तर चांगलं सर ना. बुध. अंजन ऐकेल नाही वाचेल नाही त्यांचा तो प्रश्न चुकील. त्याने विचारला पृथ्वीच्या जवळचा ग्रह कोणता? शुक्र. अरे तर शिकवलंय सर, शिकवलंय पण ते तेवढ्या पुरताच लक्षात राहतं. ते जास्त टाइम दिवस लक्षात ठेवायचं तर काय करायचं? रिव्हिजन. सोपा मार्ग. पुढे, भारतातील सर्वात मोठा दिवस कोणता? व्हेरी गुड. भारतातील सर्वात मोठा दिवस कोणता? 21 जून. जाऊ दे पुढे. भारतातील कोणत्या शहराला गुलाबी शहर म्हटले जाते? व्हेरी गुड. भारतातील कोणत्या शहराला
13 वेळा आला हा प्रश्न. कोणता? गुलाबी शहर. गुलाबी शहर कोणत्या शहराला म्हटलं जातं? जयपूर. जयपूर कुठे रे ना? मिझोराम राज्याची राजधानी कोणती? मिझोराम राज्याची राजधानी कोणती? मिझोराम. एजवाल. मेघालयची शिलाँग आहे. मेघालयची शिलाँग आणि मिझोरामची ऐजवाल. मिझोराम राज्याची राजधानी ऐजवाल. लक्षात नाही राहता ना? 7 सिस्टर आहे ना, मग त्याच्या लक्षात नाही राहता ना. हे सोपं सोपं तर कोण राहिली? गुजरात गांधीनगर, महाराष्ट्र मुंबई, मध्य प्रदेश. का बरं विचारलं जातं? की ते आपल्या लक्षात नाही राहता. अरुणाचल प्रदेशची इटानगर सोपे आहे. मणिपूरची इम्फाळ सोपं आहे. बरोबर आहे की नाही? त्याच्यानंतर मिझोरामची ऐजवाल सोपी आहे. मिझोराम आणि मेघालय मध्ये झालाच ना कन्फ्युजन. तो काय बोलला पहिले? शिलाँग. मग आपलं काम काय आहे? सगळ्या राज्यांच्या राजधान्या वाचणं. नुसतं वाचायचं का? लिहायचं. डायरेक्ट कस का पाठवेन? पहिले आपण वाचता, मग लिहिता, परत वाचता. वाचा, लिहा, परत वाचा. वाचा, लिहा, परत वाचा. याला म्हणता अभ्यास. आपण एकच काम करतो, वाचा. म्हणून ते जास्त दिवस लक्षात नाही राहत. वाचा, त्याला लिहा, परत वाचा. समजतंय? कुचिपुडी हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधी आहे? कुचिपुडी. कुचिपुडी हा नृत्य प्रकार लिहा. कुचिपुडी हा नृत्य प्रकार आंध्र प्रदेश राज्याशी संबंधित आहे. कुचिपुडी आंध्र प्रदेश. कुचिपुडी कोणत्या राज्यात आहे रे? आंध्र प्रदेश. 3दार बोलला. बरोबर आहे की नाही? पुढे भरतनाट्यम तामिळनाडू. भरतनाट्यम कुठलं आहे रे? खाली लिहून घे. भरतनाट्यम तामिळनाडू. कुचिपुडी आंध्र प्रदेश. भरतनाट्यम तामिळनाडू. ओडिसा ओडिशी. ओडिसा राज्याचं कोणतं आहे रे? ओडिसी. ओडिसा ओडिसी. केरळचं काय रे? केरळ कथकली. कथकली आणि मोहिनीअट्टम हे 2 नृत्य प्रकार कुठले रे? केरळचे. केरळचं काय रे? कथकली आणि मोहिनीअट्टम. महाराष्ट्राचं काय रे? लावणी तमाशा. लावणी आणि तमाशा. ताडोबा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? ताडोबा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? चंद्रपूर. होते रेकॉर्ड होते लेक्चर. काय टेन्शन घ्यायचं नाही. एखादी सुट्टी गेला तर परत तर पाहत असता ना तुम्ही. भाऊ हे लेक्चर परत पाहायचं बरं. कालचं जे मुंबई जिल्हा पोलीसचं लेक्चर आहे ना, जिल्हा पोलीसचं लेक्चर किती लोकांना पाहिलं? त्यांनी 60 तास पाहिलं गेलंय. म्हणजे लोकांना केवढं महत्वाचं आहे ते पाहिजे घेतलंय. 60 तास जे की आपल्या आजपर्यंतच्या लेक्चर एवढं पाहिलं नाही कोण. म्हणजे कमीत कमी 1 तासाचं लेक्चर आणि ते 60 लोकांना इमानदारीनं पाहिलंय. 1 तासाचं लेक्चर ते 58 मिनिटाचं कालचं लेक्चर आपलं. कारण ते लेक्चर एवढं भारी बनेल होतं. त्याच्यात आपलं काय केलं? सगळ्या समाज सुधारकांच्या संस्था, मुंबईतल्या रेल्वे सगळं घेतलं ना आपण त्याच्यात. आणि आज टाकलं 34 मिनिटाचा. आता पाहू आज किती जातं ते. आज 34 मिनिटाचं आहे. मग चलो 1.5 नाही रे 2 झाले सकाळी ते. म्हणजे रात्री 11 वाजता 1.5 व्हायला होते ते. रात्री 11 वाजेपासून तर सकाळी 7 वाजेपर्यंत परत 50,000 लोकांना पाहिलं. वाढता. चला ताडोबाचं लिहिलं. चंद्रपूर. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य कोणतं? लिहून घ्या. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य कोणते? कोणतं आहे रे? गोवा. सर्वात लहान राज्य कोणतं आहे रे? गोवा. क्षेत्रफळ म्हणजे काय? जागेच्या हिशोबानं.
आणि सर्वात मोठं रे शाबास, सर्वात मोठं राजस्थान. लिहून घ्या तिथे, सर्वात मोठं राजस्थान आणि सर्वात लहान गोवा. झालं पाठ. हे वाचायचं बरं, वाचायचं लिहायचं. आता लिहिलं तर आहेच, आता परत वाचायचं, पाठवून जात. महाराष्ट्रात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी कोठे आहे? महाराष्ट्रात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी कोठे आहे? म्हणजेच NDA. शाबास. खडकवासला पुणे. कुठे येते? पुण्यात. खडकवासला पुणे. खडकवासला धरण आहे बरं का रे, खडकवासला धरण आहे. खडकवासला पुणे येथे NDA आहे. एकदम पांचट प्रश्न आहे रे, पण लिहून घेऊ आपण. महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली? महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली? हातवरती करायचा रे, किती लोकांना माहिती आहे पाहू आपण. महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली? बाहेर रुपयाला माहित नाही रे शिर्या, रुपयाला माहित नाही. पुढे राहता आपण लिहू. आता मला कसं काय समजलं की हा प्रश्न लिहू ना पडेल. 1 मे 1960. ते नजर आहे ना भाऊ आपल्याकडे. 1 मे 1960 महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960. म्हणून 1 मे काय राहतो रे आपला? महाराष्ट्र दिन. अजून कोणता दिवस राहतो त्या दिवशी? चाल पुढे. ते बरं आला प्रश्न पाय. कृष्णा नदीचा उगम कोणत्या जिल्ह्यात झाला? लिहू नका रे, आताच सांगितलं तुम्हाला. कृष्णा नदीचा उगम सातारा. कृष्णा कोयना सातारा. लिहा. कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी झाला? कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी झाला? कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी झाला? हा, कृष्णामध्ये एक थंड हवेचं ठिकाण आहे रे साताऱ्यात. महाबळेश्वर येथे कृष्णा नदीचा उगम होतो. कृष्णा आणि कोयना नदीचा उगम कुठे रे? महाबळेश्वर सातारा. थंड हवेचं ठिकाण आहे महाबळेश्वर. महाबळेश्वर कोणत्या जिल्ह्यात आहे? सातारा. जायले महाबळेश्वरला कोणी? हा, मी जायले. अजून एक थंड हवेचं ठिकाण साताऱ्यामध्ये सांगा. पाचगणी. कोणतं? हा, चला थांबू पण इथं.